वारकरी संतांचं भूषण हरिभक्तपरायण भुट्टे महाराज कैलासवासी पिंगळ दादा यांच्या अंतिम सर्व नातेवाईक सगळे सर्व वडीलधारी मंडळी खऱ्या अर्थाने जोडीपोषक पिंगळ आमदार साहेब यांच्याविषयी व परिवार शाळेत सर्व त्यांनी माहिती दिली आहे त्यांची पुनरुक्ती करतो. उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे त्याचप्रमाणे आरोग्य सगळ्यांच्या वतीने दादांना बापूस करतो. ओम शांती ओम शांती. पिंगट यांच्या पिंगळाच्या निमित्ताने पिंगट परिवाराच्या दुःखात सहभागासाठी उपस्थित परिवाराचे सर्व नातेवाईक उपस्थित शोकाकुलमध्ये सरकारच्या दिव्य फुलाने देऊन पूजल्या अनंत त्यांची खरं तर माझी सगळ्यांना विनंती त्या धन्यभाऊ शेट्टी गरीब पाहिला नाही, श्रीमंत पाहिला नाही, जात पाहिली नाही, पात पाहिली नाही. त्या धोनीभाऊ शेठसाठी मला वाटतं आपण थोडासा वेळ द्या. आम्हाला याची जाणीव आहे की थोडासा वेळ झाला व्यक्ती वाढत आहे, पण जे धोनीभाऊ शेठ अगदी भिकाऱ्याच्या दशकेपासून श्रीमंताच्या दशकेपर्यंत सगळ्यांमध्ये सहभागी होईल. खरं तर एका मरणाने धोनीभाऊ शेठ आपल्या विस्मरणातून जाणार नाहीत. एक मोठ्या मनाचा पहाडासारखा धष्टपुष्ट यशस्वीचा माणूस आपल्या सगळ्यांमधून चालता बोलता गेला. पंढरीची वारी म्हणजे धोनीभाऊ शेठ, लाटातली बारी म्हणजे धोनीभाऊ शेठ, सहकारातली राजकारणातली ललकारी म्हणजे धोनीभाऊ शेठ. अशा प्रकारचे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे धोनीभाऊ शेठ. प्रत्येक क्षेत्रातला चौरंगी चिरा म्हणजे धोनीभाऊ शेठ. गरिबाच्या दुबळ्याच्या श्रीमंताच्या सगळ्याच्या सुखादुःखात सहभागी होणारा नेतृत्व म्हणजे धोनीभाऊ शेठ. मागच्या 6 वर्षापासून आम्ही सगळी मंडळी बाजार समितीत काम करतो. आम्ही विरोधात 5 सदस्य निवडून आलो. ज्यावेळेला आमदार साहेब काही शेतकऱ्यांच्या संदर्भाने आम्ही आक्रमक होतो, धोनीभाऊ शेठने सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि मग म्हणायचं पोराव अरे जरा माझं ऐका. मामाचा एक स्वभाव, मगाशी कोणीतरी सांगितलं कोणाला जावई म्हणायचं, कोणाला भाचा म्हणायचं, त्याच्यामुळे धोनीभाऊ शेठला आम्ही मामाच म्हणायचो. सगळ्यांचे मामा, भास्कर शेठातले संतोष शेठ, जन शेठ, आम्ही सगळ्यांना सभापतींना थांबायचं तुम्ही जरा धीराने या. आम्हाला म्हणायचं पोराव अरे मी शिवाजीला बरोबर काम केले, तुम्ही एवढंच कशा घाईवर येता. ज्या पद्धतीने त्यांची समाजाला जवळ ठेवण्याची ती ताकद आहे ना, ती आज समाजामध्ये कुणामध्ये नाही. खरं तर अत्यंत दुर्दैवी असा प्रसंग. त्या दिवशी भेटायला गेलो सत्यशील दादांनी आम्ही क्लिनिक हॉस्पिटलमध्ये भेटत असताना प्रदीप शेठ म्हणाले की आता हृदयाचे छोटे डोके व्यवस्थित आहे, डॉक्टरनी सांगितलं सगळं व्यवस्थित होईल. आम्हालाही समाधान वाटलं, पण त्या दैवाने दुसऱ्या दिवशी प्रकृती अस्वस्थ झालं आणि शेठ आपल्यामधून गेले. तर एक वेगळं रसायन असलेला हा माणूस म्हणजे धोनीभाऊ शेठ पिंगळ आपल्या सगळ्यांमधून गेल्याने निश्चितपणाने खूप मोठं दुःख आहे. प्रदीप शेठ किंवा विक्रम शेठ असतील, संतोष शेठ असतील, त्यांचा वसा आणि वारसा पुढून येत आहे. देणीचे पण ते चालू जाताना पुढे गुंता कुठे काय धोनीभाऊ शेठने दाखवलेला मार्ग पुढे नेणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. मी उपस्थित सगळ्यांच्या वतीने माझा खंडागरी परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी, आदरणीय जनशेठ नरवल, संतोष दादा चव्हाण, भास्कर शेठ लाडगे, आमच्या बाजार समितीचे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असताना ज्यांनी समुदाय बंधू आले बहिणी, स्वर्गीय धोनीभाऊ शेठ पिंगळे हा मनसून मित्राची 40 वर्षाची संगत. एक अनुभव मी आपल्या सगळ्यांना सांगतो. 97 सालाच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहकार मंत्री शिवाजीदादा काळे साहेब आणि आदरणीय नेते व्यंकट साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असताना आदित्य काका परदेशी यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी उमेदवारी अंतिम यादी जाहीर झाली. रामभाऊदादा बोरचड्डी यांचं नाव त्या पॅनलमध्ये नव्हतं. धोनीभाऊ शेठनी त्या ठिकाणी अशी काही आक्रमक भूमिका घेतली. बऱ्याच मंडळांना त्यांना माहिती नाही, हजर होत. सगळं वातावरण शांत झालं. 5-10 मिनिटं असेच केलेले या दोन्ही नेत्यांना रामभाऊदादांचं नाव त्या पॅनलमध्ये घ्यावं लागलं. दुसऱ्यावर अन्याय झाला, कोणावर अन्याय सहन होत नव्हता. याचीच प्रचिती म्हणून पुढे दीर्घकाळ धोनीभाऊ शेठला बाजार समितीत प्रतिनिधित्व करता आलं. आज सगळा त्यांचा परिवार पोरका झालाय. प्रदीपला ही सगळी धुरापुढं चालवायची. आपण एवढं वेळ दिले तर त्याच्या पाठीमागे वेळोवेळी उभं राहायचं आपलं कर्तव्य आहे. जेव्हा जेव्हा समाजामध्ये राजकारणात कुठं प्रदीप प्रतिनिधित्व करीत असं तेव्हा आपण सगळेजण त्याच्या बरोबर आहे. हाच विश्वास या ठिकाणी द्यायचा. माझा परिवार रघुनाथ शेठ रेड्डी,
सन्मान्य अभिषेक आमचे तुषारभाऊ थोरात अशोक शेठ सोनवणे शामभाऊ माळी आदरणीय आपले संमित्र उद्योजक किशोर शेठ नागरिक आणि आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने मी या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हरिओम.